शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गड म्हणून अलीकडच्या 10 वर्षात ओळख बनलेल्या माणगाव खोऱ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी भगदाड पाडलाय। या विभागातून मिळणाऱ्या मतदानाच्या जोरावर वैभव नाईक, विनायक राऊत यांनी आजपर्यंत विजय मिळवले, मात्र हा भाग विकासापासून कोसो दूर ठेवला असा आरोप करत उबाठाचे मतदार सक्रिय कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री उबाठाला जय महाराष्ट्र करीत दत्ता सामंत यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला। माणगाव, भटवाडी, पेडणेकरवाडी, ख्रिश्चनवाडी, सुतारवाडीमध्ये हा पक्ष प्रवेशाचा धडाका पार पडला। यावेळी शेकडोंच्या संख्येनं ग्रामस्थांनी उभाटामधून भाजपामध्ये प्रवेश केला। लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गावातून किमान 80% मतदान देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्याचा परिसर हा उभाटाचा गड म्हणून ओळखला जातो, मात्र भाजपा नेते दत्ता सामंत यांनी या गडाला मोठ्या प्रमाणावर धक्का दिलाय। मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणच्या आंबेरी, नेरूर, नानेली आणि माणगावमध्ये जम्बो पक्षप्रवेश पार पडला होता। त्या पाठोपाठ बुधवारी पुन्हा एकदा माणगावमध्ये शेकडोंच्या संख्येनं उभाटाचे कार्यकर्ते आणि मतदारांचे पक्षप्रवेश घेण्यात आले। यामध्ये माणगाव, भटवाडी, पेडणेकरवाडी, ख्रिश्चनवाडी, सुतारवाडी या वाड्यांचा समावेश आहे। या गावातून आजपर्यंत भाजपाला केवळ 10 ते 15% मतदान मिळत होतं, मात्र या ठिकाणी झालेल्या भाजपा पक्ष प्रवेशामुळे गावातील किमान 80% मतदान भाजपला देण्याची ग्वाही येथील ग्रामस्थांनी घेतली आहे। राणेसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून 1990 पासून मी काम करतोय। राणेसाहेब जिल्ह्यात आल्यानंतर येथील रस्ते, पाणी, विजेचे प्रश्न सुटले। 2014 नंतर विनायक राऊत आणि वैभव नाईक हे टाळंबा हत्तींच्या प्रश्नांचा राजकीय बाऊ करून निवडून आले, मात्र राणेसाहेबांच्या काळात झालेल्या रस्त्यांचं देखील त्यांनी नूतनीकरण केलं नाही। मात्र या निवडणुकीत तुम्ही साथ द्या, आम्ही आगामी काळात येथील रस्ते आणि पाणी सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। ऐकूया। आज या ठिकाणी मी स्वतः माणगावला आलो। राजकारण किंवा इलेक्शन हा माझा विषय नाही। मी कधी इलेक्शन स्वतः लढवलं नाही आणि भविष्यात कधी लढवणार नाही। तो एक राणे साहेबांचा एक कार्यकर्ता 90 सालापासून काम करत असताना आणि राणे साहेबांचं हे शेवटचं ज्यांनी महाराष्ट्राला किंवा देशाला ओळख यांनी करून दिली आहे सिंधुदुर्गामध्ये, आणि पूर्णपणे तो 90 नंतरचा तो विकास जर आपण बघितला तर 90 नंतर राणे साहेब आल्यानंतरच या सिंधुदुर्गाचा कायापालट झाला, गावोगावी विकास झाला, रस्ते झाले, विजेचे प्रश्न सुटले, शैक्षणिक विषय सुटले, आरोग्याचे विषय सुटले। परंतु आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत आपला एक कोकणातला किंवा आपल्या एक जिल्ह्यातला माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री इतिहासात पहिलाच झाला, त्याच्यापुढे होईल असं मला पण वाटत नाही। आणि केंद्रामध्ये मंत्री पण झाले आणि त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं इलेक्शन आणि आम्ही त्याचे कार्यकर्ते हे काम करत असताना माणगावमध्ये मी या ठिकाणी आल्यानंतर आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी काही विषय मांडल्यानंतर गेले 10 वर्ष 1914 नंतर जेव्हा विनायक राऊत आणि वैभव नाईक येथून निवडून आले, त्यावेळी टाळ्यांबाचा विषय असो, हत्तीचा विषय असो, हे विषय लोकांना भडकवायचे काम केले आणि हे निवडून आले। निवडून आल्यानंतर जे रस्ते पूर्वी झालेले होते ते सुद्धा नूतनीकरण झाले नाही। जे राणेसाहेबांनी चांगले रस्ते केलेले होते खेडोपाडी तेही रस्ते यांनी दुरुस्त केले नाही। आता उदाहरणार्थ ही वाडी 90% शिवसेनेची भटवाडी नाही, मात्र ते 450-500 वोटिंग आहे या वाडीमध्ये। मी पहिल्यांदा या वाडीमध्ये आल्यानंतर तुम्ही की एवढी लोक कोण जमली नव्हती, पण जेव्हा का मी तिथे आल्यानंतर तर तुमचा जो पार बघितला आणि विचारलं मी हे दगड काय येतात, तर ते म्हणाले अशी अशी परिस्थिती आहे। मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः बघताय या इलेक्शनला मी राणे साहेबांचा प्रचार काम आम्ही करत असल्यामुळे मला वाटलं की सिंधुदुर्गामध्ये प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी टेंबे स्वामींना नारळ ठेवावा। पण मला जी रक्त बघत असल्यामुळे मी पहिल्यांदा टेंबे स्वामींना नारळ ठेवण्याचं काम मी या सिंधुदुर्गात राणे साहेबांचा प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी पहिला मी इथे येऊन पाडव्याच्या दिवशी, पाडवा म्हणजे शुभमुहूर्त असतो आणि पाडव्याच्या शुभ दिनी आम्ही सुटक्यात देवाला आमच्या घरात उत्सव असं जात नसतो, पण काय असेल ना राणे साहेब उभे राहिले आणि आपण या 3.5 मुहूर्तापैकी एका मुहूर्तावरती मी या टेंबे स्वामींच्या दर्शनाला आम्ही आलो, त्याला नारळ ठेवला आणि शुभारंभ केला।
यावेळी ग्रामस्थांनी दत्ता सामंत यांना मानाची शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। यावेळी प्रसंगी कुडाचे माजी तालुकाध्यक्ष विनायक राणे यांच्यासह मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, चौकेचे माजी सरपंच राजा गावडे, संतोष कोदे, राजू बेडिये, मनोज हडकर यांच्यासह माणगावचे माजी सरपंच सचिन दुरी, आंबेरी येथील ग्रामपंचायत सदस्य सद्गुरी घावनळकर, विश्राम सावंत आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते। कुणाल मांजरेकर, कोकण मिरर, सिंधुदुर्ग।